नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस विधानसभा 254 अनुसूचित जाती मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उत्तमराव जानकर यांच्यात प्रमुख लढत झाली आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघात एकूण 12 उमेदवार आपले नशीब आजमावत होते. त्यामध्ये आमदार राम सातपुते व उत्तमराव जानकर यांच्यामध्ये निकराची व अटीतटीची लढत झाली आहे. त्यामुळे निकाल काय लागेल याकडे संपूर्ण माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे संयोजक के पाटील, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सोपनकाका नारनवर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे, भाजपचे माळशिरस तालुका संयोजन प्रमुख बाळासाहेब सरगर, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, किसान मोर्चाचे चिटणीस प्रमोद काळे आदी भाजपचे पदाधिकारी माळशिरस येथील संपर्क कार्यालयामध्ये उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने धक्कादायक माहिती दिली आहे. पाहूयात आपण काय म्हणतायत. नमस्ते. माळशिरस विधानसभा निवडणूक 2024च्या निकालाच्या अनुषंगानं या ठिकाणी काल माळशिरस विधानसभेची निवडणूक शांततेमध्ये पार पडली आणि आता सगळ्यांना जी उत्कंठा लागली आहे की माळशिरसच्या विधानसभेमध्ये काय होईल. तर ही माळशिरसची निवडणूक खऱ्या अर्थानं एक दोन शक्ती एकत्र असताना सर्वसामान्यांच्या जीवावरती महायुतीचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल. कारण पुढची ज्या दोन्ही शक्ती होत्या त्यांनी कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना सुद्धा पैशाचा प्रचंड वापर केला. जर दोन महाशक्ती एकत्र असताना पैशाचा वापर करणे म्हणजे मताला 1000 रुपयापर्यंत त्यांची मजल गेली, याचा अर्थ त्यांचा पराभव त्यांना दिसतोय. त्यामुळं त्यांनी या ठिकाणी पैशाचा वापर केल्याने निवडणूक खऱ्या अर्थानं रंगतदार झाली. आणि गेल्या 2-4 निवडणुकीमध्ये या माळशिरस तालुक्याची ज्यांना जनता राजा म्हणतात ते सातत्याने सांगत होते की आम्ही 1 लाखाचं मताधिक्य निवडून येतोय, आम्हाला मताधिक्य मिळते. परंतु मला तर कालच्या निवडणुकीनं त्यांचा जो अंदाज होता तो जसं निकाल जवळ येईल तसा अंदाज सगळा फेल होत गेला. आणि काल ज्यावेळेस त्यांनी आमच्याशी ऐक्यू बातमी आली की त्यांनी सांगितलं की आपला पराभव समोर दिसतोय तर तुम्ही पैसे वाटा. म्हणजे त्यामुळं त्यांनी गावागावामध्ये पैशाचा वापर केला आणि सामान्य जनतेला खऱ्या अर्थानं 5 वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जेव्हा निवडणूक लढवणारे राम सातपुते आज ते म्हणतात की बाहेरचे बीडवरनं येणारा माणूस, जर तुम्ही कायम सत्तेत असताना दोन शक्ती एकत्र आल्या असताना सुद्धा जर माळशिरस तालुक्यातील जनतेला राम सातपुते प्रिय असेल तर आपण सुद्धा त्यांनी खऱ्या अर्थानं अंतर्मुख होण्याची गरज आहे. दबावतंत्र सोडून ह्या ठिकाणी ह्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेने जे राम सातपुतेवरती प्रेम केले ती पुढच्या उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे राम सातपुतेच्या विजयाच्या पार आम्ही ही निवडणूक निश्चितपणे नेऊ. कार्यकर्ते जरी कमी असले तरी परंतु ज्या कार्यकर्त्यांनी चिकाटीच्या जीवावर जसं पूर्वीच्या काळी गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावरती राज्य केलं तोच गनिमी कामा आम्ही या ठिकाणी वापरला आणि त्या गनिमी काव्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि आम्हाला 2024चा निकाल हे राम सातपुतेचा विजय होऊन महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून मला आशावाद आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच ही निवडणूक विकास कामांवर झाली. गेल्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आणि रामभाऊ सातपुते यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे. आणि ही निवडणूक जी सुरुवातीला एकतर्फी वाटत होती ती आता एकतर्फी राहिलेली नाही. खरं तर लोकांना दिसताना ह्या निवडणुकीमध्ये असं दिसतं, पण ह्या निवडणुकीमध्ये प्रभावी असणारा कोण आहे तर तो सायलेंट वोटर आहे. आणि सायलेंट वोटर ही महिला आहे, लाडकी बहीण आहे की जिनं मतदानाचा टक्का पुरुषांच्या बरोबरीनं तालुक्यामध्ये जवळपास झालेला आहे, थोडा कमी आहे जे ह्याच्या आधी खूप कमी असायचा. त्याचबरोबर सर्व ओबीसी समाज, मराठा समाज आणि धनगर समाजसुद्धा यावेळी, दलित समाज आणि धनगर समाजसुद्धा यावेळी हिरीनं भारतीय जनता पार्टीबरोबर आलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक नक्कीच रामभाऊ सातपुते जिंकणार आणि राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी महायुती सरकार येणार.